नमस्कार मित्रांनो, हा G3012 प्रिंटर आहे. इन्स्टॉलेशन दाखवतो तुम्हाला त्याचं. कॅप ओपन करायचं आहे. इंक फिल करून घ्यायचे, इंक टाकायचे. ब्लॅक त्या साईडला कलर बसते. 790 इंक लागते. हा एरो आहे, याच्यावरती इंक टाकायची नाही आहे. आणि प्रिंट काढल्यानंतर याच्या खाली इंक संपवायची नाही, त्याच्या अगोदर इंक फिल करायची आहे. त्याच्यानंतर जर संपली इंक आणि तुम्ही प्रिंट काढला तर एअर पकडते पाईपमध्ये. या नंतर हेड क्लीन करावं लागते. ह्या पाईप आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता, याच्यात इंक नाही आहे. जेव्हा आपण इंक फिल करतोय तेव्हा इंक येते त्याच्यामध्ये. कॅप क्लोज करून घ्यायचे दोन्ही साईडचं. इथे कार्टेज बसते तुम्हाला, हेड आणि कार्टेज हे रिमूव्ह करून घ्यायचं आहे. चिकट काढायचे, प्रेस केला की ओपन होते. या साईडला कलर, या साईडला ब्लॅक, दोन कार्टेज बसतात. ब्लॅक आहे, AC कलर आहे. इझी ठेवायचं फक्त. तसंच ब्लॅक लॉक काढायचं आहे, टेप काढायचे, तसं करायचं. लॉक करायचं आहे. हे कॅप बसवायचे आहेत, खात्री करून घ्यायची बसलेले आहेत काय. नंतर झाकून क्लोज करायचं, चालू करायचं. इथे इंक फिलिंगचा सिम्बॉल आलेला आहे 0. ब्लॅक किंवा कलरचं बटन एकदा प्रेस करायचं आहे, फिलिंग चालू होतं. हा लाईट ब्लिंक होतोय, कमीत कमी 15 ते 20 मिनटं घेतोय. हा लाईट ज्यावेळेला स्टेबल होतोय आणि याच्यावरती एक असा क्रमांक येतो त्यावेळेला थांबायचा आहे. प्रिंटर बंद करून चालू करायचा आहे. हा कॅनॉनचं ॲप्लिकेशन येतं. प्ले स्टोरला जायचं आहे, कॅनॉन टाकायचं आहे. सगळ्यांना ॲग्री करायचं आहे. ओके करायचं आहे, करेक्शन ओके करायचं आहे. आपल्याला अलाव करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे, अलाव करायचं आहे, ओके करायचं आहे. तर वायफाय विचारतो, वायफाय चालू करायचं आहे. तुम्हाला कॅनॉनचं नाव दाखवतो. इथे पाहू शकता, याच्यात इंक आलेलं आहे. ब्लॅक, सॅन, मॅजेंटा, येलो 4 इंक आलेले आहे. इंक फिलिंग झालेलं आहे. इंक फिलिंग झालेलं आहे, लाईट थांबलेला आहे. इथं एक आलेला आहे. तुम्हाला तर वायफाय कनेक्ट करायचं आहे मोबाईलला. वायफाय डायरेक्टचं बटन आहे, प्रेस करायचं आहे. इथे सिम्बॉल येतोय, ते बटन प्रेस केला की ते सिम्बॉल येतोय. त्याच्या वायफायचा पासवर्ड पाहिजे असेल, वायफायचा पासवर्ड येतोय, SSID येते. ती काढायची असेल तुम्हाला आय बटन प्रेस करायचं आहे एकदाच. पहिल्या पेजवर प्रोडक्टची माहिती येते, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन, नाव, सिरियल नंबर. हा डिफॉल्ट पासवर्ड येतोय, हा वायफायसाठी वापरला जातो, मोबाईल डायरेक्टसाठी नाही. हा त्याच्यात बघू शकता, हे ब्लँक आहे. दुसऱ्या पेजवर तुम्हाला मोबाईल डायरेक्टचा पासवर्ड मिळतो, ते चेक करू शकता. ॲक्सेस पॉईंट, मोड, SSID, नाव येते. तुम्हाला वायफायचं काय नाव आहे मोबाईलला दिसतंय, आणि हा पासवर्ड टाकायचा मोबाईलला तुम्ही सर्च करू शकता. सर्च करायचा, वायफाय चालू करायचा आहे. ॲप्लिकेशनला जायचं आहे, सर्च करायचं आहे. इथे तुम्हाला ऑफलाईन दाखवतो. आता स्क्रोल करून बघायचं आहे, ऑनलाईन येत आहे. पाहू शकता, आता इथे एक आलेला आहे, म्हणजे प्रिंटर रेडी झालेलं आहे. हा लाईट पण ब्लिंक व्हायचा थांबलेला आहे. आता तुम्ही झेरॉक्स किंवा प्रिंटर काढू शकता.
फिलिंग झालेलं आहे. इथे ओपन करून बघितलं तर तुम्हाला या पाईपमध्ये इंक आलेले दिसेल. आता सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हा G3012 प्रिंटर आहे आपल्याला आता इन्स्टॉलेशन केलेलं आहे. बघू शकता इंक टाकलेले आहे, कार्टेज बसवलेलं आहे, इंक फिलिंग झालेलं आहे. आता तुम्हाला याचा डेमो दाखवतो. तुम्हाला पेपर कुठून टाकायचा, प्रिंट कशी येणार. झाकण क्लोज करायचं. ओपन क्लोजसाठी इथं पेपर टाकायचे आहेत. इथून पेपर घेतं आहे, इथून आउट करतो आहे. हा आउटपुट आहे, इथून बाहेर येतात पेपर. ओके. याला कधीच अडकला पेपर, तर इथून पेपर गाठलेला अडकला तर हा ओपन करायचा आहे कॅप, आणि इझिली इथे पेपर अडकलेला असतो. हे प्रेस करून इथून काढू शकता तुम्ही. सोपी पद्धत आहे याची. किंवा याच्या पुढे अडकला तर इथून काढता येतो. नंतर हे क्लोज करायचं आहे झाकण. इथं तुम्हाला ब्लॅक झेरॉक्स काढायला सांगतो. इथं एक आलेला आकडा, त्याचा क्वांटिटी तुम्हाला वाढवायची असेल तर प्लस बटन दाबायचं आहे. 2 3 4 किती पाहिजे तसे तुम्ही काढू शकता. झिरो करायचं असेल तर स्टॉप बटन दाबायचं आहे. एक येतो आहे. ओके. हा ब्लॅक अँड झेरॉक्स काढायसाठी आहे. हा बटन कलर झेरॉक्स काढायसाठी आहे. पेपर तुम्हाला कॅन्सल द्यायचं आहे. आता समजा झेरॉक्स काढले आहे, तुम्हाला नको असेल तर स्टॉप बटन दाबायचं आहे. इथं मेंटेनन्स आहे, हे खास करून कधी क्वचितच वापरता येते. हे आय बटन एक येते नाही डायरेक्ट बटन एक येते. ज्यावेळेला मोबाईलला आपण कनेक्ट करतो आहे डायरेक्ट बटन प्रेस करायचं आहे. इथे सिम्बॉल येतो बघा डायरेक्ट बटनचा. प्रेस केल्यानंतर सिम्बॉल आलेला आहे. इथं एक आकडा आला, वेट. आता इथे एक आला तर तुम्ही इथे आय बटन प्रेस केला की तुम्हाला 2 प्रिंट मिळतात त्याच्यातून. वायफायचा पासवर्ड एक मिळतो आहे आणि त्याची SSID मिळते. आय बटन दाबला की त्याची SSIDतून 2 प्रिंट येतात. त्याच्यावरती तुम्हाला प्रिंटर तो टाकून तुम्ही मोबाईलला कॉन्फिगर करू शकता.